पुढची बातमी पाहूया। काँग्रेस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नागपुरातील कोराडी देवीचरणी एकत्र आलेले आहेत। आम्ही दोघं एकाच आईची मुलं असल्याचं नाना पटोले म्हणाले। राजकीय मतभेद दूर ठेवून नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देवीच्या दर्शनासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। आणि तुषार कोहळे यांनी या दोघांशी बातचीत केली आहे, आपण पाहूया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप कमी असा संयोग येतो की दोन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एकत्र येतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहे। देवीकडे आशीर्वाद मागायला तुम्ही इथे आलेला आहे, काय आशीर्वाद मागितला? बघा, आज नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि आमचं एक कुलदैवत आहे आणि दरवर्षी मी या ठिकाणी येतो। चैत्र पौर्णिमेला येतो, आता आज येतो। तर स्वाभाविक आहे की हे इथले ट्रस्टी आहेत चंद्रशेखर बावनकुळे। आम्ही राजकीय पक्ष म्हणून इथं आम्ही येत नाही। आईच्या मंदिरात आम्ही सगळे आईची मुलं म्हणून आम्ही या ठिकाणी येतो। त्यामुळे इथं राजकीय नाही, आपण जे मागतो तसं गुप्त मतदान असतं, तसं आईच्या चरणी जे मागतो आहे ते सांगायचं नसतं, आईच्या आशीर्वादाने ते प्राप्त होतं। दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहे, तर त्यामध्ये विजय मिळावा यासाठी काही आशीर्वाद मागितला का? बिलकुल, आईला आशीर्वाद तर विजयाचाच मागावं लागतं। आणि आज योगायोगानं ही माझी नातीन आहे, हिचं इकडे बघ, इकडे ही माझी नातीन आहे, हिचं अन्नप्राशनचा दिवस होता आज आणि आजच नवरात्राचा दिवस आहे। तर एक महालक्ष्मीच्या रूपाने आज मला एक नातीन पण या ठिकाणी अरे तर हा जो योग आला महालक्ष्मीनेच घडून आणला असं वाटते। नानाभाऊ यांचे कुलदैवत आहे। 700-800 वर्षापर्यंतची परंपरा आहे आणि आईचा जन्म जो आहे तो नानाभाऊ यांच्या गावातीलच आहे अशी आख्यायिका आहे। आणि त्यामुळे आम्ही सर्व जे येतो की आई महालक्ष्मी जे भक्त आईचे त्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो, ज्यांनी ज्या मनोकामना मागितल्या त्यांच्या त्या मनोकामना पूर्ण करणारी आई आहे। त्यामुळे इथे तर धर्मस्थळ आहे, या धर्मस्थळावर काही राजकारण नाही आहे। या धर्मस्थळावर नेहमीच आम्ही दोघंही, आताच नाही अनेक वर्षापासून आम्ही दोघंही एकत्र पूजा करतो। त्यांनी महाराष्ट्रामध्ये विजयाचा आशीर्वाद मागितला, तुम्ही काय मागितलं? असं आहे की आपल्या सर्वांची आज भावना आहे, महाराष्ट्राची जनता सुखी संपन्न असू दे, महाराष्ट्रात शेतकरी शेतमजुरावर कुठलीही आपत्ती येऊ नये, सर्वांचं जीवन मंगलमय राहावं अशी भावना आहे। तो एक प्रश्न विचारतो, आपण कोराडी देवी मंदिर ट्रस्टमध्ये आले, तुमचेच नेते विजय वडेट्टीवार यांनी या ट्रस्टसाठी जी जमीन दिली त्यावर आक्षेप घेतलेला होता। अशा धार्मिक स्थळासाठी जेव्हा जमिनी देतात तेव्हा आक्षेप घेण्याचं काही? बघा, हे जे प्रकरण आहे याबद्दल ते जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना काय माहिती होती, त्यांनी काय बोलले, पण मी काही याच्यामध्ये गेलो नाही, कारण की मला माहिती आहे की आईचं हे कामकाज आहे सध्या आमचे बंधू चंद्रशेखर बावनकुळे सांभाळतात आहे। त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत राहतात। नेमकं काय प्रकरण आहे मी त्याच्याकडे मुद्दामून, कारण की जिथं माझ्या आईचं नाव येतं, माझ्या जगदंबे मातेचं नाव येतं, मी त्याच्यामध्ये बिलकुल अजिबात त्याच्यात हस्तक्षेप करत नाही, माझा स्वभाव आहे। बरं, तुम्ही जसं तुमच्यासाठी आशीर्वाद मागितला तेव्हा तसाच बावनकुळे साहेबांसाठी काही आशीर्वाद मागितला का? आम्ही दोघे भाऊ आहोत, एका आईचे मुलं आहोत, त्याच्यामुळे एकमेकाला आशीर्वाद मागण्याची परंपरा राहतेच। शेवटी विजय दोनपैकी कोणत्या तरी एकाच भावाचा होईल। परवा अमित शहानी सांगितलं की 29 मध्ये राहणार, आम्हाला 2024 आम्ही। शेवटला प्रश्न, शेवटी विजय एकाच भावाचा होईल? असं आहे की ही जनता ठरवतं, जनतेला ठरवू द्या। फक्त आज इथे आम्ही सर्व, नानाभाऊ, मी, त्यांचा परिवार, माझा परिवार, या महाराष्ट्राला सुखी संपन्न ठेवू दे, सर्व जे मनोकामना आहे सर्वांचे पूर्ण होऊ दे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर निवडणुकांच्या रणधुमाळीत आरोप करणारे नेते असं खेळीमेळीने एकत्र नांदताना पाहणं महाराष्ट्रासाठी खूप सुखावह असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।